नमस्कार मंडळी. आजकाल मला किंवा कालच्या चिंतनापेक्षा आजचं चिंतन एकदमच वेगळ्या धर्तीवर किंवा वेगळ्या मार्गावर जातं आहे असं मला वाटतं. कारण काय होतं, मी थोडासा शब्दवेडा असल्याकारणामुळे वेगवेगळे शब्द, वेगळ्या भाषेतले शब्द याची चर्चा निश्चित करतो आणि त्यातून कधीतरी मला वेगळाच अर्थ दर्शवणारे शब्दही सापडतात. अशाच माझ्या जीवाच्या बरोबर जेव्हा मी चर्चा करत होतो तेव्हा त्या जीवानं मला एक शब्द दिला, युटोरी. मला अर्थ लागलाच नाही युटोरी म्हणजे काय. तेव्हा त्यांनी मला समजवलं की युटोरी याचा अर्थ एक स्थिरता, एक शांतता किंवा वागण्यातला मोकळेपणा या अर्थानं. जपानी भाषेतला हा शब्द आहे. मला अर्थ कळलाच नव्हता, कारण उच्चार करताना उगाच मजा वाटली. युअर स्टोरी का काय असं आहे असं वाटलं, पण त्याचा खरा अर्थ मात्र वेगळाच निघाला. त्याने मला समजून दिलं आणि त्या शब्दाकडे कसं पाहावं हे सुद्धा सांगितलं. म्हणून तर मी तो अर्थ किंवा त्यांनी सांगितलेला अर्थ तुम्हाला सांगणार आहे. जपानी शैलीत युटोरी म्हणजे जीवनशैलीतली मोकळी, किंवा त्याचा अर्थ असाही होतो की मनामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये थोडी मोकळी असणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, आपल्या मनाला स्वस्थता, शांती, स्थगिती, कोणतीही गडबड मनात नको, समतोल राखावा, विचारपूर्वक जगण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा असाही अर्थाने. मला जाणवलं किती आवश्यक आहे ना ही स्थिती आपल्या प्रत्येकासाठी. आपण सकाळी उठल्यापासून इतकी गडबड करतो, इतकी लगबग करतो की आपण त्या सगळ्या दैनंदिन कार्यपद्धतीमध्ये स्वतःचं स्वास्थ्य हरवून बसतो. आणि समजा आपल्यासमोर एखादा स्वस्थ, शांततेपणे, अगदी हळुवारपणे एखादी कामं करत असेल तर आपण त्याला हसायला लागतो, कारण असं दिसतं की तो या स्पर्धेच्या मार्गातून दूर पडला आहे आणि लोक त्याला व्यंगात्मक हसतात सुद्धा. पण खरं सांगू का मित्रांनो, वस्तुस्थितीत माणसाला आपल्या आयुष्यात शांततेची, स्थिरतेची गरज असते. तणावापासून मुक्तीची गरज असते. आपण आपल्या स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःची शांती, स्वतःसाठीचा वेळ गमावून बसतो आणि काळाच्या वेगाने काम करण्याचा अट्टहास करता करता आपली शांती आपल्याला सोडून कधी निघून जाते हे कळतच नाही. त्याच्या पडद्यात म्हणजे या सगळ्या धावाधावेतून शांती मिळण्याच्या ऐवजी अस्वस्थताच पदरी पडते. युटोरी जीवनशैली तुम्हाला हेच समजावून देते. तुम्ही स्वतःची दमछाक होईपर्यंत पळू नका. तुमचं जीवन, तुमचा प्रत्येक श्वास अमूल्य आहे. तुमचं आयुष्य तणावाला सामोरं करण्यापेक्षा शांततेकडे, स्थिरतेकडे झुकवा. कोणतीच गोष्ट घाईघाईने न करता शांतचित्ताने त्या वेळेला, त्या कृतीला जो अपेक्षित कालावधी लागणार आहे त्या वेळेनुसार करा. तो वेळ त्याला द्या. तेव्हाच तुम्हाला ती कृती आनंदाचा, शांततेचा किंवा समाधानाचा अनुभव तुम्हाला देईल. आपलं मन संतुलित करा. शांततेचा मार्ग अवलंबा. आपण अनेक वेळा घाईघाई करून अविचाराने वागतो, अविचाराने निर्णय घेतो आणि मग पुढे जाऊन आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. ही पश्चातापाची वेळ टाळण्यासाठी तुम्हाला युटोरीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्यात असलेल्या सर्जनशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यालाच जपानी लोक युटोरी असं म्हणतात. आजकाल आपण असं पाहतो, म्हणजे हा सांगण्याचा जरा मतलब किंवा मतितार्थ जरा वेगळा आहे. स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे प्रत्येकजण वेगळ्याच तणावाखाली किंवा वेगळ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरत असतो. अगदी लहान मूल असो किंवा
8वी 9वी 10वीत किंवा 12वीमध्ये असलेले विद्यार्थी असो किंवा कॉलेजातले किंवा अजून उच्च शिक्षित लोक असो, या सगळ्यांना अजिबात वेळ नसतो. त्यांच्यावर वेगळ्याच प्रकारचं अपेक्षांचं ओझं लादलेलं असतं. प्रत्येकाच्या मागे असलेला अभ्यासाचा, ज्ञानाचा, मोठेपणाचा, समाजाचा एवढा ताण असतो की तो त्याची जीवनशैली जी हसरी, खेळती, सहजता असते तो विसरून जातो. मी कोण आहे? माझं जगण्याचं महत्त्व काय आहे? का मी असं सारखं धावतच राहायचं आणि धावता धावता माझीच स्वतःची स्वस्थता घालून टाकायची? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. याच साऱ्या गोष्टींचा विचार करून कलियुगाचा आणि या वर्तमानात भेडसावणाऱ्या स्पर्धेचा, ताणाचा विचार करून भगवंतांनी मानवाला या ताणतणावापासून मुक्ती देण्यासाठी गुरूंना त्याच्याच रूपात पाठवलेलं आहे. हेच असतात आपल्या जीवनाला शांततेची सवय किंवा शांततेचे वळण लावणारे मार्गदर्शक. जपानी भाषेत त्याला आपण युटोरीची जीवनशैली म्हणतो. ते प्रदान करणारे असतात हे उपाय या सांगितलेला कलियुगातला. आता तू कलियुगात आहेस, वेग राखणं अनिवार्य आहे. पण दिवसातल्या 24 तासात तू स्वतःसाठी वेळ काढ. सगळ्या शारीरिक कृती, त्याच्याबरोबर मानसिक कृती, विचारांची आंदोलनं याच्यावर तू नियंत्रण कर. शांत बस. ही सुरुवात आहे तुला या युटोरी जीवनशैलीची किंवा स्थिर जीवनशैलीची मोकळीक आपल्या जीवाला द्यायची ही सुरुवात आहे. त्या युटोरी जीवनाची पहिली पायरी आहे आपण स्वतः आपल्या जागी शांत बसणं. आणि यासाठीच तर भगवंतांनी तुम्हाला नाम दिलेलं आहे. ते नाम तुम्ही मनापासून घ्यायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच तुम्ही शांत होता आणि या सगळ्या संसाराच्या ताणतणावाच्या स्पर्धेतून स्वतःला बाजूला ठेवण्यास सक्षम होता. जो पळतो आहे जीवाच्या आकांतानं त्याला पळू द्या. तुम्ही मात्र जागे व्हा, जागृत होऊन वागा. स्वतःला जरा शांतता द्या, कारण ती आत्ताच्या काळाची गरज आहे. मित्रांनो, या सगळ्या शांततेच्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ द्यायला तुमचे भगवंत श्रीरामाच्या नामाने उपस्थित आहे. तुमची जीवनशैली बदलायची असेल, ताणतणावापासून मुक्त व्हायचं असेल तर नामस्मरणाचा आश्रय घ्या आणि बघा किती शांतता तुमच्या पदरामध्ये पडेल. तुमचा सगळा जीवन प्रवास हा सहज होईल, तणावमुक्त. म्हणून मी म्हणतो, बोला श्रीराम, जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ.